तर मित्रांनो, ऑस्ट्रेलियामध्ये 16 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या T20 वर्ल्ड कप पूर्वीच आता भारतीय संघाला एक मोठाच धक्का हा बसलाय. होय मित्रांनो, त्यात टीम इंडियाचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह हा दुखापतीमुळे T20 वर्ल्ड कप मधूनच बाहेर पडलाय. होय मित्रांनो, मग का तो बाहेर पडला आणि या व्यतिरिक्त त्याच्याऐवजी आता टीम इंडियात कोणाला ती संधी मिळणार याबद्दल संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. त्यामुळे तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत नक्कीच पहा. तर मित्रांनो, 16 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या T20 वर्ल्ड कप पूर्वीच आपल्या भारतीय संघाला खूप मोठा धक्का बसलाय. ज्या टीम इंडियाचा मुख्य गोलंदाज जसप्रीत बुमराह, जो की आपल्या टीम इंडियाचा खूप महत्त्वाचा भाग आहे, परंतु आता तोच इथे इंजुरीमुळे T20 वर्ल्ड कप मधूनच बाहेर पडलाय. तर PTI या वृत्तसंस्थेने BCCIच्या काही सोर्सेसकडून ही माहिती दिली. तर तसे पाहिलं तर जसप्रीत बुमराहने इथे ऑस्ट्रेलिया मालिकेतच पुनरागमन केले होते आणि त्यानंतर तो इंजुरीमधून बाहेर देखील पडला होता. मात्र तरीही पुनरागमनानंतरून त्याला केवळ 2च दिवसात सामने खेळता आले आणि तसेच दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या सामन्यात तो इथे प्लेइंग 11 मध्ये दिसला नाही. तर इंजुरीमुळे जसप्रीत बुमराह एशिया कप 2022 मध्ये देखील सहभाग हा काही घेऊ शकला नव्हता. ज्यात आपल्या भारतीय संघाला एशिया कप मध्ये देखील जसप्रीत बुमराहची खूप कमतरता ही भासली होती, ज्यामुळे सुपर 4 मधूनच आपला संघ हा बाहेर पडला. तर मग आता PTIने दिलेल्या रिपोर्टनुसार इथे जसप्रीत बुमराहची ही इंजुरी खूप गंभीर असून तो सुमारे 4 ते 6 आठवडे क्रिकेटच्या मैदानापासून दूर राहू शकतो. ज्यात मग ही इंजुरी कसली आहे याबद्दल बोललो तर इथे जसप्रीत बुमराहला कमरेची इंजुरी ही झाली होती, ज्यामुळे तो दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा पहिला T20 सामना देखील खेळू शकला नाही. परंतु आता असं सांगण्यात येत आहे की ही समस्या अधिक गंभीर झाली आणि फ्रॅक्चर सारखी देखील असू शकते, ज्यामुळे जसप्रीत बुमराहला जवळपास 6 आठवडे तरी क्रिकेटपासून दूर राहावे लागू शकते, ज्यामुळेच तो आता वर्ल्ड कप मधून देखील बाहेर पडलाय. आणि मित्रांनो, याच कारणास्तव टीम इंडियाचे टेन्शन हे वाढतच चाललेलं आहे. ज्यात पहिला रवींद्र जडेजा हा इंजुरीमुळे वर्ल्ड कप मधून बाहेर पडला, ज्यानंतर त्याला देखील संघात इथे स्थान हे मिळाले नव्हते. तर त्यानंतर पुन्हा एकदा संघात समाविष्ट असलेल्या दीपक हुड्डा हा देखील नुकताच इंज्युअर झालाय, ज्यामुळे त्याला देखील दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या T20 मालिकेतून बाहेर व्हावे लागले होते. तर अशात आता जसप्रीत बुमराह हा देखील इंज्युअर झालाय आणि याचमुळे T20 वर्ल्ड कप मधून तो देखील बाहेर पडलाय, ज्यामुळे आपल्या भारतीय संघासाठी ही खूपच धक्कादायक बातमी आहे. तर मग आता व्हिडिओच्या शेवटी आपण याबद्दल जाणून घेऊयात की मग आता जसप्रीत बुमराह याच्याऐवजी कोणत्या खेळाडूला ते संधी मिळेल. तर मित्रांनो, जसप्रीत बुमराहला T20 वर्ल्ड कप मधून वगळणे हा आपल्या भारतीय संघासाठी खूप मोठा धक्काच आहे. ज्यात अशा स्थितीत मग आता त्याच्या की कोणाचा संघात समावेश होईल याबद्दल बोललोत तर सध्या दीपक चहर आणि मोहम्मद शमी हे स्टँड बाय खेळाडूंचा भाग आहेत आणि त्याचमुळे त्यांच्यापैकी एकाचा कोणत्या तरी खेळाडूचा संघामध्ये समावेश केला जाऊ शकतो, जी की ICCच्या काही नियमांनुसार 15 ऑक्टोबरपर्यंत टीम इंडिया T20 वर्ल्ड कपच्या मेन संघामध्ये बदल करू शकते. तर अशात तुम्हाला काय वाटते, जसप्रीत बुमराहच्या ऐवजी कोणत्या खेळाडूला संधी मिळायला हवी, जेणेकरून आपला भारतीय संघ मजबूत होऊ शकतो आणि वर्ल्ड कप नक्कीच जिंकू शकतो? तुमचे मत कमेंट करून नक्कीच सांगा. आणि मित्रांनो, अशाच काही प्रकारची क्रिकेट संबंधी अपडेट आणि तसेच माहिती ही मिळवण्यासाठी आताच आपल्या नवीन क्रिकेट गोष्टी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्यावर जाऊन नक्कीच सबस्क्राईब करा. तिथे आम्ही दररोज क्रिकेट संबंधी अपडेट या देत असतो, त्यामुळे आत्ताच जाऊन नक्कीच सबस्क्राईब करा. आणि तसेच इन्फॉर्मेटिव्ह माहिती ही तुम्हाला मिळवायची असेल तर आपल्या YouTube चॅनल देखील सबस्क्राईब करायला विसरू नका. आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच. व्हिडिओत पुन्हा एकदा अशाच एका माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये